नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण संगणक या विषयावरील 25 प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। आता हे जे 25 प्रश्न आहेत हे आपण कोणते पाहत आहोत, तर आपल्याला TCS ने विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता तुम्हाला परीक्षेची तयारी करत असताना म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करत असताना तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नांचाच काय करायचं आहे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे। का तर तुम्हाला माहिती आहे परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। संगणक किती मार्काला आहे, तर संगणक 20 मार्काला आहे। मग या ठिकाणी जर तुम्ही TCS ने विचारलेले संगणकाचे जर सगळे प्रश्न केले तर यापैकी तुमचा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही, म्हणजे 20 पैकी तुम्ही 20 मार्क घेऊ शकता। का तर तुम्हाला सांगतो संगणकाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सगळे प्रश्न काय होत आहेत परीक्षेमध्ये जशाच्या तसे रिपीट होत आहेत। म्हणून तुम्हाला सराव करताना काय करायचं आहे, TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही। आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेत आणि त्यापैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारले। बघूया, झेनिक्स, युनिक्स, डान्स आणि कोबोल। तर यापैकी कोबोल ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही। मग ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणते आहेत बघा, झेनिक्स आहे, डान्स आहे, युनिक्स आहे। या 3 ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षामध्ये ठेवायच्या आहेत। त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। मोस्टली संगणकाचे प्रश्न काय होत आहेत, जसेच्या तसे विचारले जातात। पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 2 एक पहा काय विचारलंय, कॉम्प्युटर चालू करणे किंवा एखादे सॉफ्टवेअर कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये स्थापित करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रोसेसर वापरतात। आता कशासाठी, तर कॉम्प्युटर चालू करण्यासाठी किंवा एखादे सॉफ्टवेअर कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये स्थापित करण्यासाठी कोणता प्रोसेसर वापरतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग या ठिकाणी कोणता प्रोसेसर वापरला जातो, तर वॉर्म बूट हा प्रोसेसर या ठिकाणी वापरला जातो। मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर, खालीलपैकी कोणती व्यक्ती ईमेलचा जनक म्हणून ओळखली जाते। भरपूर वेळेस प्रश्न आलाय की ईमेलचा जनक कोणाला म्हटलं जातं, म्हणजेच ईमेलचा शोध कोणी लावला, तर रे टॉमलिन्सन यांना ईमेलचा जनक म्हटलं जातं। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जाणार आहेत। म्हणून काय परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय उपयुक्त असे प्रश्न आहेत। पुढचा 4 नंबर पहा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय, त्याला आपण AI टेक्नॉलॉजी म्हणतो। तर याचा जो वापर आहे हा जवळपास आता काय आहे, सगळ्याच क्षेत्रामध्ये केला जातो, सर्व क्षेत्रात केला जातो। म्हणून इथं उत्तर आपलं काय येणार आहे, वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर येणार आहे। मग हे क्षेत्र काय असतील बघा, व्हर्च्युअल रियालिटी आहे, रोबोटिक्स आहे, नॉलेज बेस एक्सपर्ट सिस्टीम आहे। आता हे इथं मर्यादित क्षेत्र दिलेत, परंतु AIचा वापर आता जवळपास सगळ्याच क्षेत्रामध्ये केला जात आहे। तुमचं टीचिंग सेक्टर असो, वैद्यकीय सेक्टर असो, इंडस्ट्रियल एरिया असो, कुठलंही असो, प्रत्येक ठिकाणी काय केलं जात आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातोय। अगदी घरातील छोटे मोठे कामं करण्यासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर, स्टोरेज म्हणजे डॅश 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 असं विचारलं होतं। मग स्टोरेज म्हणजेच काय, तर स्टोरेज म्हणजे हार्ड डिस्कची क्षमता होय, त्यालाच काय म्हणतात, स्टोरेज म्हणतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना, आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी आपण तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। अतिशय दर्जेदार, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये काय भेटेल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत, एका प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न,
म्हणजेच बरोबर 10,000 अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय IMP असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, प्रोव्हाइड केले जातील. आणि हे कोणते प्रश्न असतील तर TCSने घेतलेले प्रश्न असतील. आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका कोण घेणार आहे, TCSच घेणार आहे. म्हणून तुम्हाला हेच प्रश्न काय होणार परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज बरोबरच आपण काय करत आहोत, फ्रीमध्येच अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDS वरती सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत. मग मित्रांनो, तुम्ही जर एवढा स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठलं पुस्तक घेण्याची गरज नाही किंवा काही घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं मटेरियल जरी वापरलं तरी तुम्ही 100% परीक्षा पास होऊ शकता, 100% तुम्ही नोकरी पक्की करू शकता. आणि एवढ्या मार्कावरती ही नोकरी तुम्हाला कुठं भेटेल तर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही नोकरी भेटेल. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, 250 रुपये आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 149 रुपये पे करता त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, महत्त्वाचा 6 नंबर प्रश्न आहे. काय विचारले पहा, इंट्रानेट म्हणजे डॅश 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 डॅश. मग इंट्रानेट म्हणजे काय असतं मित्रांनो, खूप सोपं आहे. तर काय, एखाद्या संघटनेतील विविध कॉम्प्युटर यांच्यात जोडले जाणे. म्हणजे एखादी जी संघटना असेल किंवा एखादी कंपनी असेल तर त्याच्यामधलेच फक्त कॉम्प्युटर जोडलेले असणे त्यालाच काय म्हणतात, इंट्रानेट म्हणतात. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे सगळे प्रश्न तुम्हाला काय होणार आहेत परीक्षेमध्ये जशाच्या तसे तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. संगणकाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, तुम्हाला ऑर्डर वाचण्याची आवश्यकता नाही. कारण संगणकाचे आतापर्यंतचा इतिहास आहे 100% प्रश्न काय होत आहेत, जसेच्या तसे रिपीट होत आहेत. कारण हा चॅप्टरच काय किंवा हा सब्जेक्टच काय खूप थोडा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणता कॅरेक्टर अँड मार्क रिकॉग्निशन डिव्हाइसचा प्रकार आहे. मग ऑप्शन काय दिले बघा, P, OMR, OCR आणि वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व काय आहे या ठिकाणी पहा, कॅरेक्टर अँड मार्क रिकॉग्निशन डिव्हाइसचा प्रकार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, थोडंसं तुम्हाला अभ्यासाबाहेरचं सांगतो. ज्या ठिकाणी वरीलपैकी सर्व पर्याय असेल ना, हे उत्तर तुमचं 80% बरोबर असते. म्हणजे जर 10 प्रश्नांना पर्याय असेल की वरीलपैकी सर्व, तर यापैकी 10 पैकी 8 प्रश्नाचं उत्तर काय असतं, वरीलपैकी सर्व हे उत्तर असतं. म्हणून जर तुम्हाला प्रश्न येत नसेल, प्रश्न माहीत नसेल, याच्यामध्ये अभ्यास नसेल, तर डायरेक्ट वरीलपैकी सर्व लिहून टाकत जायचं. ठीक आहे. इकडे टोला मारीत बसायचं नाही. कुठं टोला मारायचा, वरीलपैकी सर्वला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, इंटरनेटवरील व्यक्तिगत पत्रकारिता खालीलपैकी कोणत्या संज्ञेने ओळखले जाते. आता इंटरनेटवरील जी व्यक्तिगत पत्रकारिता आहे ही कोणत्या संज्ञेने ओळखली जाते, तर ही ब्लॉग या संज्ञेने ओळखली जाते. ब्लॉग अतिशय किंवा ब्लॉगर अतिशय प्रसिद्ध असतात, ते त्यांचे लिखाण करतात आणि बाकीचे काय करतात, या ठिकाणी वाचन करतात. पुढचा 9 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बिनतारी संदेशवहनाचा शोध लावला. काय विचारलं आपल्याला की बाबा हे जे बिनतारी संदेशवहन आहे, मग या बिनतारी संदेशवहनाचा शोध कोणी लावला असं विचारलंय. मग बिनतारी संदेशवहनाचा शोध कोणी लावला होता, तर तो मार्कोनी यांनी बिनतारी संदेशवहनाचा या ठिकाणी शोध लावला होता. ठीक आहे. पुढचा 10 नंबर प्रश्न बघा, प्रत्यक्ष जोडणीमध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा समावेश होतो. कशामध्ये,
प्रत्यक्ष जोडणीमध्ये, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी म्हणतात किंवा डायरेक्ट जोडणी म्हणतात. मग बघूया कशाचा वापर होतोय. ट्विस्टेड पेअर वायर, फायबर ऑप्टिकल केबल, कोॲक्सियल केबल आणि टेलिफोन लाईन. तर याचं उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व वस्तूचा वापर कशासाठी होतोय, प्रत्यक्ष जोडणीसाठी होतोय. मग कोणकोणते केबल असतात बघा, ट्विस्टेड पेअर वायर असतात, फायबर ऑप्टिकल केबल असतं, कोॲक्सियल केबल असतं आणि टेलिफोन लाईनचा सुद्धा काय असतो, केबल असतो. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 11 नंबर, डाऊन लिंक म्हणजे काय. कोणती लिंक विचारली, डाऊन लिंक. मग डाऊन लिंक म्हणजे काय, पृथ्वीवरून सॅटेलाइटकडे पाठविण्यात येणारे सिग्नल म्हणजेच काय, डाऊन लिंक होय. ठीक आहे. सॉरी, डाऊन लिंक म्हणजे काय, सॅटेलाइट कडून पृथ्वीकडे पाठवण्यात येणारे सिग्नल होय. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 2 नंबर याचं काय आहे, उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा 12 नंबर, खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्किट स्विचिंग या तंत्रज्ञानाचा वापर होतो. कोणत्या माध्यमाचा, तर सर्किट स्विचिंग हे जे तंत्रज्ञान आहे याचा वापर कोणत्या माध्यमामध्ये होतो असं विचारलंय. मग याचा वापर कशामध्ये होतो, तर व्हॉइस कम्युनिकेशन मध्ये सर्किट स्विचिंगचा वापर होतो. खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, SDSL या सेवेद्वारे डॅश डॅश वेगाने माहितीचे आदान प्रदान होते. आता माहितीचं आदान प्रदान म्हणजे एका डिव्हाइसमधून माहिती दुसऱ्या डिव्हाइसमध्ये पाठवणे किंवा घेणे, ह्यासाठी SDSL या सेवेद्वारे किती वेग आहे असं विचारलंय. मग किती वेग आहे, 1.54 मेगाबाइट्स पर सेकंद. आता मेगाबाइट्स म्हणजेच काय, तर MB पर सेकंद. ठीक आहे. 1.54 MB पर सेकंद. 14 नंबर, डॅश डॅश रोजीपासून ब्रॉडबँड सेवा देशभर सुरू झाली. कधीपासून, 14 जानेवारी 2005 पासून ब्रॉडबँड सेवा, लक्षात ठेवा, ब्रॉडबँड सेवा काय, देशभर सुरू झाली होती. तारीख लक्षात ठेवायची. प्रश्न भरपूर वेळेस परीक्षेमध्ये जशाच्या तसा विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा 15 नंबर प्रश्न काय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ज्या हार्डवेअर व सॉफ्टवेअरद्वारे असे संकोचन केले जाते ते डॅश डॅश म्हणून संबोधले जाते. कशासाठी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोणत्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरद्वारे संकोचन केले जाते ते काय म्हणून संबोधले जाते, तर ते कोडॅक म्हणून संबोधले जाते. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सोनेट काय विचारलंय, सोनेट म्हणजे काय, तर सोनेट म्हणजे काय, तर सोनेट म्हणजे काय, सायनोक्रोनॉन्स ऑप्टिकल नेटवर्क. पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय आहे, सोनेट आहे. लक्षात ठेवा. जशाच तसा प्रश्न विचारला जातो. कधी कधी याच्या पुढे डॅश डॅश सुद्धा दिले जातात किंवा नुसतं सोनेट विचारलं होतं. आता TCS ने हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला होता आणि या ठिकाणी नुसतं सोनेट दिलं होतं आणि खाली हे 4 ऑप्शन दिले होते. ठीक आहे. 17 नंबर, खालीलपैकी कोणत्या ब्राउझरची सुरुवात फिनिक्स या नावाने झाली होती. कोणत्या ब्राउझरची सुरुवात फिनिक्स या नावाने झाली असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणत्या, तर मोझिला फायरफॉक्स हे जे ब्राउझर आहे याची सुरुवात फिनिक्स या नावाने झाली होती. लक्षात ठेवा. महत्वाचा आहे, प्रश्न भरपूर वेळेस तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. आता बाकीचे ब्राउझर पण लक्षात ठेवा. सफारी ब्राउझर आहे, मॅक्सथॉन आहे, गुगल सुद्धा एक काय आहे, ब्राउझरच आहे. प्रश्न विचारलेला आहे गुगल काय आहे, तर गुगल काय आहे, ब्राउझर आहे. लक्षात ठेवा. त्याच्यावरती आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या साईटचा शोध घेऊ शकतो. म्हणजे सर्च करण्याचं ते काय आहे, एक माध्यम आहे. पुढचा 18 नंबर, TCP. एवढंच प्रश्न आहे, पुढे काहीच नाही विचारलेलं, फक्त TCP दिलाय आणि खाली त्याचं हे दिलंय. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, TCPचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. मग TCPचा फुल फॉर्म काय आहे, तर ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजेच काय, TCP होय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबर, HTTP. आता यात सुद्धा आपल्याला काय विचारलाय, फुल फॉर्म विचारलाय. परीक्षेमध्ये जशाच्या तसा प्रश्न आला होता. मग HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होय. काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच काय, HTTP होय. ठीक आहे. पुढचा 20 नंबर प्रश्न, 2002-2003 मध्ये सरकारी
माध्यमिक शाळा व उच्च शिक्षण संस्थातील IT इन्फ्रास्ट्रक्चर उंचविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नेटवर्कची सुरुवात केली? कधी? 2002-2003 मध्ये. कशासाठी? बघा, सरकारी माध्यमिक शाळा व उच्च शिक्षण संस्थेतील IT इन्फ्रास्ट्रक्चर उंचवण्यासाठी कोणत्या नेटवर्कची सुरुवात करण्यात आली असं विचारलंय. मग ऑप्शन दिलं विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी आणि 1 व 2 दोन्ही. मग उत्तर आहे आपलं 1 व 2 दोन्ही. या दोन्हींची सुरुवात कशासाठी करण्यात आली होती? तर सरकारी माध्यमिक शाळा आणि उच्च शिक्षण संस्थेमध्ये IT इन्फ्रास्ट्रक्चर उंचावण्यासाठी करण्यात आली होती. कधी? 2002-2003 मध्ये. ठीक आहे. पुढचा 21 नंबर, आरनेट म्हणजे, एवढाच प्रश्न आहे. आरनेट आणि पुढे डॅश डॅश म्हणजेच काय? आरनेट म्हणजे काय असं विचारलंय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे. तर आरनेट म्हणजे काय? शिक्षण आणि संशोधनासाठी सुरू केलेलं नेटवर्क आहे, त्याला काय म्हणतात? आरनेट म्हणतात. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, सगळे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 22 नंबर, डॅश डॅशद्वारे संगणक टेलिफोन हा जोडला जातो, तसेच डिजिटल भाषेचे ॲनालॉग भाषेत रूपांतर किंवा उलट क्रिया केली जाते. मग कशामध्ये केली जाते हे? तर हे मोडेम मध्ये केलं जातं. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. संगणक टेलिफोनला जोडला जातो, तसेच डिजिटल भाषेचे ॲनालॉग भाषेत रूपांतर किंवा उलट क्रिया केली जाते. मग हे कशाद्वारे केली जाते? मोडेमद्वारे केली जाते. ठीक आहे. 23 नंबर, हार्डवेअरमध्ये असलेले सॉफ्टवेअर म्हणजेच काय? फिनवेअर म्हणतात त्याला किंवा फर्मवेअर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24 नंबर, विविध साधनाद्वारे येणाऱ्या डेटा कॅरेक्टरला एक डेटा प्रवाहामध्ये एकत्रित करून संभाषण वाहिनीद्वारे वहन करण्याची क्रिया म्हणजेच. आता काय करायचं बघा, विविध साधनाद्वारे जो डेटा कॅरेक्टर आलाय त्याला काय करायचंय? डेटा प्रवाहामध्ये एकत्रित करायचंय. काय करायचंय? एकत्रित करायचंय. मग त्यालाच काय म्हणायचं? मल्टिप्लेक्सिंग. ठीक आहे. मल्टिप्लेक्सिंग. पुढचा प्रश्न 25 नंबर, नेटवर्कमध्ये पाकिटला मार्ग दाखवण्याचे काम खालीलपैकी कोणते उपकरण करते? कशामध्ये? नेटवर्कमध्ये. कशाला मार्ग दाखवायचा आहे? पाकिटला मार्ग दाखवायचा. मग हे कोणतं उपकरण करतं? तर हे राउटर करतं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सगळे. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पहा, इंटरनेटवरील व्यक्तिगत पत्रकारिता खालीलपैकी कोणत्या संज्ञेने ओळखतात? पहा, इंटरनेटवरील व्यक्तिगत पत्रकारिता कोणत्या संज्ञेने ओळखतात हे विचारलंय. मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.